जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. वृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. सप्तमस्कंद अवतरणिका. सप्तमस्कंद अध्याय प्रथम. नारद युधिष्ठिर संवाद उत्तम. जय विजय कथा प्रारंभ. द्वितीय अध्याय त्यापुढे. हिरण्याक्ष वध झाला. कश्यपूशी क्रोध चढला. तो समजावी स्वजनाला द्रोह करी विष्णूचा. तृतीय अध्यायातून कश्यपू सफल तपसाधनी, प्रवर्तक दुराचरणी कश्यपू चतुर्थोध्यायी. प्रल्हादपुत्र गुणी, त्यासी वधू इच्छी पिता मनी, ती कथा पंचमातुनी. षष्ठातुनी नारदोपदेश. सप्तमी प्रल्हाद जन्मकाळी नारद बोधकथा निवेदली. अष्टमी नरसिंह देवता प्रगटली. कश्यपू वध देवस्तुती. नवमी प्रल्हाद नरसिंहस्तुती. दशमी अभिषेक प्रल्हादाप्रती अमृतोपमती त्रिपुरदहन कथा. एकादशी मानवधर्म, वर्णधर्म स्त्रीधर्म. द्वादशी आश्रमधर्म, ब्रह्मचर्य वानप्रस्थ. त्रयोदशी यतिधर्म, अवधूत प्रल्हाद चर्चा उत्तम. चतुर्दशी गृहस्थाश्रम. पंचदशी वर्णन मोक्षधर्माचे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद भागवतातील सप्तमस्कंदातील आज 7वा अध्याय आपल्याला पाहायचा आहे. मागच्या वेळेस आपण ध्रुवाचं चरित्र सुरू आहे. एक श्लोक आपण शेवटी पाहिला होता. आपल्या सगळ्या बरोबरच्या मित्रांना जेव्हा ध्रुव त्यांच्याशी बोलत होते, तेव्हा त्यांनी जो उपदेश केला, तस्मात् सर्वेषु भूतेषु दयां कुरुत सौहृदं,
आसुरम भावन मुमुच्छ यथा तुष्यत्य अधोक्षजा. त्या भगवंताला प्रसन्न होईल, भगवंत प्रसन्न होईल आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आपले आसुरी भाव सोडून सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा, दया करा असा उपदेश त्या ठिकाणी केला. आणि बोलता बोलता ते म्हणतात की विशुद्ध भागवत धर्म जो आहे तो मी पूर्वी सांगितला होता आणि तो मला नारदांच्याकडून मला प्राप्त झाला होता असं ध्रुवांनी सांगितलं. तेव्हा जी इतर आश्रमातली मुलं होती ते म्हणतात एताभ्याम गुरुपुत्राभ्याम बालानपी हीश्वरो बालशांत पुरस्थस्य महत्संगो दुरन्वया. प्रल्हादा, तू तर आमच्याच बरोबर आमच्याच वयाचा आहे, आपल्या सर्वांचा जन्म एकदाच झालेला आहे आणि असं असूनही तू जे सांगत आहेस की मला नारदांच्याकडून हा उपदेश झाला, हे आम्हाला खोटं वाटतं. कारण आपण सगळे बरोबरच असतो 24 तास आणि मग हा उपदेश तुला कसा झाला? त्यामुळे ही गोष्ट आम्हाला पुन्हा एकदा स्पष्ट करून सांग. त्याचं आपण मागच्या वेळेस उदाहरण पण पाहिलं. गीतेमध्ये सुद्धा अर्जुन अशाच प्रकारचा सांग. इमं विवस्वानाला मी हा योग सांगितला, तोच मी आता अर्जुनाला तुला सांगत आहे. तसं या ठिकाणी प्रल्हादाने म्हटल्याबरोबर आता नारद आपल्याला सांगतात या 7व्या अध्यायामध्ये एवं दैत्यसुतै पृष्टो महाभागवतो असुरः उवाच शयमानस्तान स्मरण मदनुभाषितम. दैत्यपुत्राने जेव्हा असा प्रश्न केला तेव्हा भगवंताचे प्रिय असणाऱ्या भक्त प्रल्हादाला नारद म्हणतात की मी जे सांगितलं होतं कयादू मातेला जेव्हा प्रल्हाद हा गर्भात होता त्या गोष्टीचं स्मरण भक्त प्रल्हादाला झाले आणि तो त्यांना म्हणाला. प्रल्हाद काय म्हणतात ते पाहता. पितरी प्रस्थिते स्माकं तपसे मंदराचलम युद्धो उद्यमम म्हणजे युद्ध उद्यमम परम चक्रर विबुधा दानवान प्रति. माझे वडील म्हणजे हिरण्यकश्यपू जेव्हा मंदराचलावर तपश्चर्या करण्यासाठी गेले होते आणि त्याने घोर अशी त्या ठिकाणी तपश्चर्या केली, त्या काळामध्ये इकडे इंद्रादी देवता जे आहेत त्यांना या दैत्यांशी लढायचं होतं. त्यांनीसुद्धा युद्धाची तयारी सुरू केली. आता या हिरण्यकश्यपूला मारणं हेच धर्मकृत्य आहे, कारण त्याने अनेक लोकांना त्रास दिलेला आहे. वादिनो वासवादयः. वासव म्हणजे इंद्राच्या बरोबरचे जे आहेत त्या सगळ्यांना त्यांनी त्रास दिलेला आहे, देवतांना त्रास दिलेला आहे, सज्जनांना त्रास दिलेला आहे. म्हणून जशा मुंग्या सापाला खातात. आता साप किती चपळ आहे, म्हणजे आपण हातात धरलं तरी त्याला धरता येत नाही इतकी ज्याची गती आहे, त्याला मुंग्यासुद्धा खातात. म्हणजे मुंग्या किती बारीक, साप किती मोठा, किती चंचल, पण तरी पण ते खातात. हे या ठिकाणी उदाहरण दिलं. पिपलिकैर अहिरिव. पिपलिका म्हणजे मुंग्या वगैरे बारीक बारीक जंतू आणि अहि म्हणजे साप. दिष्ट्या लोकोपतापनः. आणि मग असा तो हिरण्यकश्यपू जो आहे तो ज्या मुंग्यांना पण त्रास देतो तशा हिरण्यकश्यपूने जे काही पाप केलं आत्तापर्यंत त्या पापानेच त्याला खाऊन टाकलेलं आहे. रामायणामध्ये रामाने रावणाला जेव्हा मारलं तेव्हा एक प्रश्न विचारला होता रामांना. तो आता हिंदीतल्या प्रवचनामध्ये मी ऐकला होता. तर तो प्रश्न असा होता की रावणाला तू मारलं का रामा? तेव्हा राम असं म्हणतात रावण को मैंने नहीं मारा. आणि त्याचं उत्तर पुन्हा दुसरं एक स्पष्टीकरण देतात उसे तो उसके मैंने ही मारा. म्हणजे मी त्याला मारलं नाही, पण त्याच्या रावणाच्या स्वतःच्या म्हणजे मीपणा अहंकार हा जो रावणाच्या ठिकाणी होता त्यानेच त्या रावणाचा मृत्यू झाला. म्हणजे भगवंत हे निष्पक्षपाती असतात, ते साक्षी रूपाने असतात, ते चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टांच्या दोन्ही घटनांचे साक्षीदार असतात. पण जीव सत्कर्म करतो की कुकर्म करतो याकडे ते लक्ष देत नाहीत, कारण सत्कर्म करावं की कुकर्म करावं हे ठरवण्यासाठी त्याला विवेकबुद्धी दिलेली असते आणि तो ती बुद्धी कशी वापरतो ह्यावर त्याचा पुढचा जन्म अवलंबून आहे. म्हणून रावण को मैंने नहीं मारा उसे तो उसके मैंने मारा है. तसं तेषाम अतिबलोद्योगम निशम्यासुरयूथ पहा. आता इथे दैत्यांच्या सेनापतींना समजलं
तेव्हा त्यांचं साहस हळूहळू कमी होऊ लागलं. कारण आता देवता सगळे एकत्र येत आहेत आणि युद्धाची तयारी करत आहेत हे समजल्यामुळे असुरांच्या सेनेमध्ये सुद्धा घबराट निर्माण झाली. स्त्री, पुत्र, मित्र, आप्तेष्ट, वाडे, गुरे, ढोरे जेवढं काही साहित्य आहे त्या सगळ्यांची चिंता न करता, म्हणजे कोणीच कोणाला मदत न करता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सगळे असुर जे आहे लगबगीने जिकडे तिकडे पळू लागले असं या ठिकाणी म्हटले. कलत्र, पुत्र, मित्र, आप्तान, ग्रहान, पशु, परिच्छदान, नावे क्षमाणाम त्वरिताः सर्वे प्राण परिप्सवाः. आपला प्राण वाचवण्यासाठी सगळे इकडे तिकडे पळू लागले. आता इकडे आपला विजय व्हावा ह्या हेतूने देवांनी राजमहालामध्ये ते आले की ज्या ठिकाणी हिरण्यकश्यपूचं राज्य होतं आणि त्यांनी लुटालूट करायला सुरुवात केली. कोणी? देवतांनी. आता हिरण्यकश्यपूच्या राजवाड्यामध्ये त्याची पत्नी जी आहे ती पत्नीसुद्धा त्या ठिकाणी होती, जिचं नाव कयाधू आहे. आता कयाधू नाव घेतलं की मला माझ्या आजोळाची आठवण येते. माझं आजोळ हे हिंगोलीचं आहे आणि हिंगोलीमधून जी नदी वाहते तिचं नाव कयाधू आहे. लहानपणापासून आईबरोबर जेव्हा मी त्या गावात जात होतो तेव्हा मला या कयाधू नावाचं एक आकर्षण होतं. आणि त्या मामांच्या शेतामध्ये जाताना येताना नदीमधूनच जावं लागायचं. म्हणून ते नदी दिसली की मला प्रल्हादाचं स्मरण व्हायचं, कयाधूचं स्मरण व्हायचं. तर ह्या कयाधू मातेने ती त्या ठिकाणी महालामध्ये आहे आणि देवता आणि त्यांचे देवेंद्र असे इंद्र त्या ठिकाणी गेले आणि इंद्राने माझ्या आईला, म्हणजे त्या हिरण्यकश्यपूच्या पत्नीला जी पट्टराणी होती तिलासुद्धा बंदिवासात टाकले. तिलासुद्धा धरलं आणि 4 सैनिक घेऊन तिला आता आपल्या ताब्यात घेतलं इंद्राने. आता माझी माता जी आहे म्हणजे ही प्रल्हाद म्हणतो, नियमानान भयोद्विग्ना, भयाने उद्विग्न झालेली, रुदंती कुकरी म इव. कुकरी म्हणजे टिटवीप्रमाणे भयाने ती रडत होती आणि इंद्र तिला बळजबरीने हात धरून ओढून नेत होता. आता असं झालं तर मी नेहमी जो शब्द वापरतो भगवंताचं मॅच फिक्सिंग, की असं या ठिकाणी घडत आहे आणि त्या ठिकाणी त्या मॅच फिक्सिंगसाठी सगळ्यात जास्त मदत जर या पूर्ण अध्यात्मात कोणाची झाली असेल तर देवर्षी नारदांची. आता नारद त्या ठिकाणी प्रगट झाले आणि नारदाने त्या इंद्राला थांबवलं. नारद त्यावेळेस म्हणतात, प्राहम मैना सुरपते नेतुम अर्ह्यस्य नागसाम मुंच मुंच महाभाग सतीम पर परिग्रहम. देवराज इंद्रा, तू हिला नेत आहेस पण हा एक निरपराध आहे, ही निरपराध आहे, हिला नेऊ नकोस, कारण हिला घेऊन जाणे हे योग्य नाही, कारण त्या परस्त्रीला तू आता ताबडतोब सोडून दे. तेव्हा इंद्र म्हणतो की आस्ते स्या जठरे वीर्यम विषय्यम सुरद्विषाः. त्या हिरण्यकश्यपूचं वीर्य हिच्या गर्भामध्ये आहे आणि हिच्यापासून निर्माण होणारा जो काही मुलगा मुलगी असेल त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांवर अरिष्ट ओढवणार आहे आणि म्हणून मी ही प्रसूत होईपर्यंत माझ्याजवळ ठेवेल आणि तिला ते बालक झालं की मग मी त्याला मारून टाकेल. कोण म्हणतं? इंद्र म्हणतं, देवता म्हणतात. म्हणजे ज्या देवतांना नेहमी सत्कर्माकडे गती असली पाहिजे, सत्कर्म करणाऱ्यांपर्यंत प्रेम असलं पाहिजे, त्या देवतासुद्धा म्हणतात की हिला मुलगा झाला की मी त्याला मारून टाकेल. अशा प्रसंगी नारद त्या ठिकाणी आलेले आहेत आणि नारद त्या इंद्राला उपदेश करतात की हिचा जो गर्भ आहे तो भगवंताचा अतिशय प्रिय असा गर्भ आहे. भगवंताचं त्याच्यावर संपूर्णपणे लक्ष आहे. दैत्यांच्या कुळामध्ये आपल्या गीतेमध्ये विभूती योग जो आहे त्यामध्ये दिलेला आहे, दैत्यानाम प्रल्हादश्चास्मी. दैत्यांमध्ये प्रल्हाद ही माझी विभूती आहे असं जेव्हा भगवंत म्हणतात तेव्हा त्या प्रल्हादाचं सर्वदृष्टीने रक्षण करणं हे भगवंताचंच कार्य आहे, त्यांचीच लीला आहे. आणि म्हणून तू हिला सोडून दे, तू हिला मारू शकणार नाहीस, कारण त्या गर्भाला जिवंत राहणं आणि पुढचं सगळं जे घडणार आहे त्यासाठी ते फार आवश्यक आहे. आता त्या ठिकाणी देवर्षी नारदाने नारदांचं जे म्हणणं आहे ते इंद्राने मान्य केलं आणि इंद्राने त्या मातेला सोडून दिलं आहे. आणि नुसतं सोडून दिलेलं नाही, कारण त्याला जेव्हा समजलं हिच्यामध्ये जो गर्भ आहे तो भगवंताचाच अंश आहे, त्यामुळे
त्या इंद्राने आत्तापर्यंत जो तिला मारण्याचा विचार करत होता त्याचीसुद्धा आता बुद्धी पलटली आणि त्याने त्या कयाधू मातेला प्रदक्षिणा घातली आणि इंद्र तिथून निघून गेला. अनंत प्रिय भक्ते नाम परिक्रम्य दिवम ययो. परिक्रम्य म्हणजे परिक्रमा घातली आणि इंद्र निघून गेला. आता देवर्षी नारद जे आहेत ते आता कयाधू मातेला म्हणतात आणि मी ते गर्भामध्ये असताना हे सगळं श्रवण केलं म्हणून मी हे सगळं तुम्हाला सांगत आहे असं ते आपल्या मित्राला प्रल्हाद सांगतात. यावत दैत्यपतीर घोरात तपसो न न्यवर्तत. जोपर्यंत या कयधूचा पती म्हणजे हिरण्यकश्यपू परत येत नाही तोपर्यंत मी हिला माझ्या आश्रमामध्ये घेऊन जातो. आता माझी गरोदर माता जी होती तिने पण विचार केला की आता आपली ही प्रसूती होण्यासाठी या देवर्षी नारदांच्या आश्रमामध्येच आपण गेलं पाहिजे आणि मोठ्या भक्तिभावाने ती नारदांची सेवा करत त्यांच्या आश्रमामध्ये राहू लागली. ऋषीं पर्यचरत तत्र भक्त्या परमया सती अंतर्वत्नी स्वगर्भस्य क्षेमा येच्छा प्रसूतये. बाळाचे कल्याण व्हावे म्हणून तिने हा मार्ग स्वीकारला. आता त्यावेळेस आश्रमातच राहत असल्यामुळे आणि नारद हे जे भक्तीचं फार मोठं उदाहरण म्हणजे नारद आहे. आज किंबहुना भक्तीची स्थापना घरोघरी या श्रीमद भागवताच्या रूपाने जे झाली आहे ते पूर्ण श्रेय नारदांचं आहे. आपण सुरुवातीलाच पाहिलं श्रीमद भागवत महात्म्यामध्ये त्याने भक्तीला असं आश्वासन दिलं होतं की तुझी स्थापना मी घरोघरी लोकांच्या हृदयात करेन आणि हे नाही केलं तर मी नारद म्हणून घेणार नाही, भगवंताचा भक्त म्हणून घेणार नाही. आणि त्या दृष्टीने भागवत धर्म ऋषी ही कारणो कस्य तस्य. भागवत धर्माचं रहस्य आणि विशुद्ध ज्ञान भगवंताबद्दलचं या दोन्हीचा उपदेश नारदांनी कयाधू मातेला केला. आणि त्या उपदेश करत असताना त्यांच्याही मनामध्ये हाच विचार होता की हा उपदेश जेवढा कयाधू मातेसाठी आहे तेवढा त्या गर्भातील शिशूसाठी सुद्धा आहे. त्यामुळे माझं लक्ष करून त्याने हे सगळे संस्कार केले. गर्भसंस्कार म्हणून आता एक नवीन शब्द आला आहे. पूर्वी पण होताच हा. माझ्या माहितीप्रमाणे ते कोण हवी सरदेसाई, बालाजी तांबे यांचे काही पुस्तकंसुद्धा आहेत त्यावर. आता हे गर्भसंस्कार का महत्त्वाचे असतात हे या ठिकाणी लक्षात येतं. आपण जर कौशल्या मातेच्याकडे पाहिलं तर जेव्हा रामगर्भामध्ये होते तेव्हा कौशल्या मातेचे डोहाळे जे आहेत ते सुद्धा दशरथ राजांनी विचारलेले आहेत. तंजावरचा आपले जे रामचंद्र महाराज नेहमी असतात आपल्या सत्संगामध्ये, त्यांच्याकडे एकदा पूर्ण रामनवमीसाठी 10 दिवस राहण्याचा योग आला. त्यावेळेस पूर्ण 9 दिवस कीर्तनं जे आहेत ते ऐकली. त्यामध्ये एक विशेष कीर्तन होतं की कौशल्या मातेचे डोहळे. हा एक विशेष भाग त्यांच्याकडे कीर्तनाची पद्धत आहे ती पूर्वीपासून लिहून ठेवलेलीच आहे आणि जसं लिहिलेलं आहे त्याप्रमाणे कीर्तनकार त्यावर कीर्तन करतात. रामचंद्र महाराजांचे काका जे आहेत ते काका त्यावर त्या दिवशी त्यांचं कीर्तन झालं. असंच हीच पद्धत आपल्या तळवळच्या मठामध्ये तिथेसुद्धा रामचंद्र महाराज आहेत, त्यांच्याकडेसुद्धा 9 दिवसाच्या कीर्तनाचे आख्यान आमच्या जगन्नाथ स्वामींनी लिहून ठेवलेले आहेत. तसं आता या ठिकाणी देवर्षी नारदांची कृपा झाली म्हणून प्रल्हाद असं म्हणतात की माझ्यावर ते संस्कार जे झाले होते त्याची आठवण मला राहिली. पण स्त्री सुलभ असल्यामुळे कयाधू मातेला त्या उपदेशाचं स्मरण राहिलं नाही. आता माता मोठी होती तिला स्मरण राहायला पाहिजे, गर्भ अजून जन्म घ्यायचा आहे त्याला स्मरण राहिलं किंवा न राहिलं काय फरक पडतो. पण भगवंताची योजना अशी की मातेला स्मरण राहिलं नाही पण या भक्त प्रल्हादाला गर्भरूपामध्ये सुद्धा ते स्मरण राहिलं आणि तोच प्रल्हाद आता या ठिकाणी मुलांसाठी सांगत आहेत. आता ते सांगतात की जसं एक झाड आहे ते झाड वाढतं किंवा कुठलाही जीव जेव्हा वाढतो तेव्हा 6 गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या असतात. त्या म्हणजे अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अप्रकाशते, विनश्येती, षड्विकार येत स्थूल शरीर. स्थूल शरीराचे 6 विकार हे दिलेले आहेत. आदी शंकराचार्यांचा तत्वबोध नावाचा छोटासाच ग्रंथ आहे, त्यामध्ये हे एका पूर्ण श्लोकामध्ये दिले आणि गीतेमध्ये सुद्धा 2ऱ्या अध्यायामध्ये 20वा श्लोक या संदर्भातला आहे. न जायते म्रियते वा कदाचिन भूय नायं भूत्वा भविता वा न भूयः
अजो नित्यं शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अस्ति म्हणजे निर्माण होणं, जायते म्हणजे जन्म घेणं, वर्धते म्हणजे वाढणं, परिणमते म्हणजे त्यामध्ये बदल होणं, विकार होणं. विकार हे चांगल्या अर्थाने बदल होणं. आणि क्षीयते म्हणजे हळूहळू ते काय म्हणतात नाशाकडे जाणं, डिटोरिएट होणं. आणि नश्यते म्हणजे त्यामध्ये पूर्णपणे नाश होणं. कुठल्याही बाबतीमध्ये हे असंच असतं. पहा, आधी काहीतरी बीजरूपामध्ये असतं, त्यामध्ये एखादं झाडं निर्माण होतं, म्हणजे त्या अंकुर फुटतो, म्हणजे त्याचा जन्म झाला. मग तो अंकुर वाढत जातो. छोटे 2 पानं असतात, त्याला आमच्या ॲग्रिकल्चर भाषेमध्ये टू लीफ स्टेज म्हणतात. आणि मग पुढे ते वाढत गेलं की मग त्याला फांद्या येतात, मग फुलं येतात, फुलं आल्यानंतर फळ लागतं, फळामध्ये बी येतं. आणि ते बी आल्यानंतर फळ परिपक्व झालं की त्या फळामधलं बी तेच तिथे पडतं किंवा ते आपण आणतो. आणि मग पुन्हा त्या सीडपासून पुन्हा नवीन प्रपोगेशन सुरू होतं. आता जीवाच्या बाबतीत ही गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं, जन्म, अस्तित्वाची जाणीव, वाढ, परिणाम, क्षय आणि विनाश, हे 6 विकार दिलेले आहेत. आणि आता आत्मा जो आहे तो कसा आहे हे प्रल्हादाचा या ठिकाणी सांगतात. आत्मा नित्यो अव्ययः शुद्ध एकः क्षेत्रज्ञ आश्रयः अविक्रयः स्वदृक् हेतुर्व्यापको असंगन्यावृतः. आत्मा कसा आहे? नित्य आहे, अविनाशी आहे, शुद्ध आहे, एक आहे. आता आत्मा एक आहे याचा अर्थ काय? समोर 4 माणसं आहेत, 4 माणसाचा देह जरी वेगळा असला किंवा माणूसच नाही कुठलाही जीव असेल तर त्याच्या ठिकाणचं त्याचं बाह्य दिसणं जे आहे ते वेगवेगळं असू शकतं, पण त्यातलं जे आत्मतत्व आहे ते मात्र एकच आहे. आणि तेच आत्मतत्व सगळ्यांच्या ठिकाणी सर्व चराचरामध्ये आहे. आणि ते फक्त ज्ञानी माणसालाच ते ओळखू येतं आणि अज्ञानी माणूस त्यामध्ये भेद करतो. अजोपि सन् अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन् प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभव्यात्मा मायया, गीतेमध्ये सांगितलं आपल्याला. तसं या ठिकाणी सांगतात, अहम मत्तेत सद्भावम देहादौ मोहजम त्यजेत. आणि म्हणून प्रल्हाद आपल्या मित्रांना सांगतात की तुमच्या ठिकाणचा असणारा असुर भाव जे आहे तो तुम्ही त्यागून टाका आणि या परब्रह्माचे एकरूप व्हा. आणि कसं ते आता सांगतात. स्वर्णम यथा ग्रावसु हेमकारः. जो सोन्याची प्राप्ती दगडातून कशी करून घ्यायची हे ज्याला ज्ञान आहे तो दगडामध्ये असणारं सोनंसुद्धा वेगळं करू शकतो आणि तो गोळा करू शकतो. तसं या देहामध्ये जो नश्वर आहे, कोणत्याही क्षणी तो जाईल त्याचा काही भरोसा नाही. आहे तोपर्यंत आहे आणि एखाद्या क्षणी लाईट जसे जातात तसं एकदमच तो डिलीट होतो. डिलीट आता शब्द मराठीत आल्यासारखा झाला आहे. तसं जो या तत्त्वाला जाणतो तो खऱ्या अर्थाने संत आहे. आणि जे जाणत नाही ते पुन्हा पुन्हा जन्माला येतात आणि पुन्हा पुन्हा मरण पावतात. सर्वांमध्ये हा आत्मा हा व्याप्त आहे आणि तरी पण तो सगळ्यांपासून वेगळा आहे. आपण म्हणतो की त्यांच्या मृतात्म्याला परमेश्वर शांती देवो. आता आत्म्याला शांती देवो हे बरोबर आहे काय? विचार करा. आत्मा जो आहे त्याला शांती अशांती या कुठल्याच प्रकारे द्वंद्व त्या आत्म्याच्या ठिकाणी नाही, कारण तो आत्मा परमेश्वराचा अंश आहे. आणि जसा गुण आणि कर्मामुळे उत्पन्न होणारं जन्ममृत्यूचं चक्र आहे. गुण आणि कर्म, पूर्वकर्म आणि आता जे आपण गुण आहेत आपण धारण केले जे जन्मजात आहेत त्यांच्यामुळे माणूस शरीर धारण करतो. कारण मागच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो शरीर धारण करतो आणि अनेक शरीर धारण करतो. अनेक जीवजंतूंपासून मनुष्य शरीरापर्यंत त्याचा हा मार्ग चालू असतो 84 लक्ष योनीमध्ये. पण जसा जसा बुद्धीचा प्रवाह आणि त्या बुद्धीमधली वृत्ती जी आहे ती जशी जशी असेल त्याप्रमाणे त्याच्याकडून कार्य घडतं. म्हणून ज्या उपायाने आपल्याला भगवंताला प्रसन्न करून घेता येईल तो उपाय म्हणजे भगवंतावरती निष्काम प्रेम भक्ती. आणि तोच एक सर्वश्रेष्ठ उपाय. यदेश्वरे भगवती यथा येईरंजसा रतीही. तशी रती तसं प्रेम भगवंताविषयी माणसाच्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे. आता प्रल्हाद 2 श्लोकामध्ये आपल्याला सांगतात की असं काय आहे की जे माणसाने आधी केलं पाहिजे. गुरु शुश्रूषया भक्त्या
सर्वलब्धार्पणेन च संगेन साधुभक्तानां ईश्वर आराधनानेन च श्रद्धया तक्तकथया तत्कथायां च कीर्तनैर्गुणकर्मणां तत्पादांबुरुः ध्यानात् तल्लिंगे क्षार्हणादिभिः. म्हणजे गुरूंची सेवा, प्रेमपूर्वक सद्गुरूंची सेवा करणं, आपल्याला जे मिळेल त्यामध्ये आपण संतुष्ट राहून आपण जे जे करतो ते सगळं भगवंताला अर्पण करणं, भगवतप्रेमी महात्म्यांचा सत्संगामध्ये अखंडपणे राहणं, भगवंताची आराधना करणं, भगवंताच्या कथाविषयी श्रद्धा माझ्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे, भगवंताचे गुण आणि त्याने केलेल्या अनेक लीला जे आहेत त्याचं श्रवण कीर्तन हे माझ्याकडून झालं पाहिजे, भगवंताच्या चरणकमलाचं अखंड ध्यान ध्यायेत अजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं असं ध्यान मी अखंडपणे केलं पाहिजे. आणि भगवंताची मूर्ती असेल, भगवंताचं मंदिर असेल, त्या ठिकाणी इतर कामं सोडून आपण दर्शनासाठी गेलं पाहिजे आणि तिथे पूजन केलं पाहिजे, अभिषेक केला पाहिजे. आणि ह्या सगळ्या साधनांमुळे काय होतं तर त्या जीवाला भगवंताविषयीचं स्वाभाविक प्रेम उत्पन्न होतं, असं प्रल्हाद त्या असुर बालकांना सांगत आहे. म्हणजे भगवंताचं नाम, रूप, लीला आणि धाम. आता नाम भगवंताचं अनेक नाम आहे, रूप भगवंत कुठलंही घेऊ शकतो, भगवंताच्या लीला अतर्क्य आहेत, त्या साधारण जीवाला समजू शकत नाहीत. आणि भगवंताचं धाम कोणतं तर तो प्रत्येक ठिकाणीच आहे, पण ती पाहण्याची दृष्टी आपली नसल्यामुळे भगवंताचं वास्तव्य, भगवंताचं अस्तित्व यामध्ये आहे हे आपल्याला समजत नाही. पण नाम जे आहे भगवंताचं, त्या नामाने या सगळ्या गोष्टीची प्राप्ती आपोआपच होतं. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपा आधी. आणि म्हणून प्रल्हाद आता पुढच्या श्लोकात सांगतात, हरिः सर्वेषु भूतेषु, तोच हरी तोच भगवंत सर्वेषु भूतेषु, सप्तमी विभक्ती आहे, म्हणजे सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी तोच आहे. भगवानास्त ईश्वरः, की ईश्वर रूपाने भगवंतच प्रत्येकाच्या अंतर्यामी आहे. इति भूतानि मनसः कामैस्तै साधू मानये, म्हणजे सगळे साधू सत्पुरुष यांची या गोष्टीला मान्यता असते आणि त्याप्रमाणे ते इतरांशी वागतात. एवं निर्जित षड्वर्गैः. आता याच्या विरुद्ध काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ही 6 विकार आहेत. त्या विकारावर जो जय मिळवतो तो जितेंद्रिय आहे. म्हणजे जे लोक, अशा लोकांनी भगवंताची जी भक्ती केली त्यामुळे भगवंताच्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचं प्रेम निर्माण होतं. यया संलभते रतिम, वासुदेवाविषयी भक्ती आणि प्रेम त्यांच्या ठिकाणी निर्माण होतं. आता असं प्रेम निर्माण झालं तर प्रल्हाद सांगत आहे त्या असुरांना, बालकांना, की त्याचा परिणाम त्या जीवावर कसा होतो तर त्याचं शरीर रोमांचित होते, त्याचा अश्रूमुळे कंठ दाटून येतो, लोकलज्जा सोडून तो मोठमोठ्याने गाऊ लागतो, ओरडतो पण एखाद्या वेळेस आणि कधी कधी रडत असतो. पाहता पाहता चांगला आपल्याला दिसतो, आपल्यासमोर दिसतो आणि त्या भगवंताची आठवण अंतरंगामध्ये होतानाच तो स्वतः व्याकुळ होतो. सगळे बंधने, असा जो भक्त असेल त्याच्यासाठी कर्माची सगळे बंधनं आपोआप तुटून पडतात आणि भगवत भावाचीच भावना करीत तो अखंड आपला जीवनक्रम सुरू ठेवत असतो. आणि त्याच्या जन्ममृत्यूच्या बीजांचा साठा केव्हाच जळून गेलेला असतो, म्हणजे पुन्हा त्याला जन्म आणि मरण घ्यावं लागत नाही. मग आता प्रल्हाद आपल्या मित्रांना सांगतात, सामान्यतः किं विषयोपपादनैः. आपल्या हृदयामध्ये, हृदयाच्या आकाशामध्येच नित्य विराजमान असणारं भगवंताचं तत्त्व आहे आणि त्या भगवंताचे भजन करण्यासाठी तुम्हाला कोणते कष्ट पडतात. आपण सहजपणे त्या भगवंताची आठवण ठेवून ते भजन, त्याचं कीर्तन, त्याचं स्मरण आपण सहजपणे करू शकतो. आणि त्यालाच आपल्या माऊलीने म्हटलेलं आहे, असोनी संसारी दिव्ये वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. आणि म्हणून भक्त प्रल्हाद या ठिकाणी म्हणतात, स्वस्यात्मान सख्युरेशेष देहिनाम सामान्यतः किम विषयोपपादनैः, की समान रूपांमे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी ते प्रेमळ मित्र आहेत, भगवंतच आहेत.
आणि एवढेच काय, आपले आत्माच म्हणजे भगवंत आहेत. आणि मग असं सगळं इतका भगवंत आपल्याला सुलभ साधन आहे. मग आपण ही फालतूची भोगसामग्री का गोळा करायची? म्हणजे त्या भोगाविषयीसुद्धा अनासक्त राहणं हे सुद्धा एका भगवत भक्ताचंच लक्षण आहे. धन, पत्नी, गुरे ढोरे, घर, जमीन, हत्ती, जे काय असेल घरचं सगळं, संसारातील हे सगळं विनाशी धन आहे आणि ते क्षणभंगूर आहे. हे लक्षात आल्यानंतर मग त्याचा साठा कशाला करायचा? केवळ परमात्म्यामध्येच दोष असलेला कोणी पाहिला किंवा ऐकला असं नाही. परमात्म्यामध्ये दोष नाही. ते दोष आपल्याला दिसतात कारण आपलं अज्ञान त्या ठिकाणी असल्यामुळे ते दोष दिसतात. शिशुपालाला ते सगळे दोष दिसले आणि मग 100 अपराध होईपर्यंत भगवान श्रीकृष्णाने त्याला मारलेलं नाही, कारण त्याच्या आईला वचन दिलं होतं. ती आई पण यांची मावशीच, म्हणजे सगळ्या घरातलेच आहेत. आणि तिला वचन दिल्यामुळे याचे 100 अपराध होईपर्यंत मी याला मारणार नाही. कारण ते चिन्ह बालपणी जेव्हा त्याला मांडीवर घेतलं तेव्हा बलराम आणि कृष्ण या दोघांनी त्याला मांडीवर घेतलं शिशुपालाला. पण बलरामाच्या मांडीवर गेल्यानंतर त्याचे काही ते 4 हात जे ते काही तुटले नाहीत, ते काही भंग पावले नाही. पण श्रीकृष्णाने जेव्हा घेतलं त्याचबरोबर त्याला जे 3 नेत्र होते, तो डोळासुद्धा जेव्हा गळून पडला तेव्हा त्या मातेच्या लक्षात आलं की याच्याकडूनच हा आपला पुत्र मारला जाणार आहे. आणि म्हणून ते आश्वासन त्यांनी घेतलं होतं. दशमस्कंदामध्ये या सगळ्या गोष्टी येणारच आहेत. आता अजून 2 गोष्टी फार महत्त्वाच्या सांगितल्या आहेत की कर्म करणाऱ्याचे 2 उद्देश असतात. कोणी कुठलंही कर्म करत असेल त्याला विचारा, का रे वा रोज 15-20 किलोमीटर सायकल चालवणारे जेव्हा आम्हाला सकाळी भेटतात फिरायला गेल्यावर त्यांना विचारलं का हो कशामुळे? नाही याच्यामुळे, त्याच्याशिवाय आम्हाला करमतच नाही. आता ज्याच्याशिवाय आम्हाला करमत नाही त्याला व्यसन म्हणतात. पण ते व्यसन तेच भगवंताच्या नामाचं असेल तर ते आपल्या उद्धाराला कारण आहे. ते व्यसन आपल्या शरीराला नुसतं धारण करण्यासाठी जर उपयोगाचं असेल तर अनित्यानि शरीराणी विभो नैव शाश्वतः, हे शरीरच शाश्वत नाही. त्यामुळे हे शरीराचं सौष्ठव ठेवण्यासाठी जो प्रयत्न केला तो प्रयत्नसुद्धा निर्फळच आहे. कारण त्यामध्ये भगवंताची प्राप्ती नाही. पण भगवंताची प्राप्ती हा उद्देश ठेवून कामापुरतं, म्हणजे आपला शरीर निर्वाह व्हावा, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म, म्हणून जे काही आपण भक्षण करतो तेवढंच फक्त मान्य आहे. पण त्यापेक्षा जास्त असेल तर ते चोचले आहेत. आणि म्हणून कर्म करणाऱ्याच्या ठिकाणी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कर्म का करतो माणूस? ते एका सुखासाठी आणि दुःखाच्या निवृत्तीसाठी, 2च गोष्टी. आणि म्हणून मनुष्य सकाम कर्मांनी एखादं काम सकाम एक मनामध्ये इच्छा ठेवून जर केलं तर त्यामुळे पुन्हा त्या शरीरासाठी ते भोग निर्माण होतात आणि ते भोग आपल्यालाच पुन्हा भोगावे लागतात. म्हणून विषय हे शरीराप्रमाणे नष्ट होणारे अर्थपुणे वाटले तरी ते अनर्थालाच कारण आहेत. आणि मग सांगतात ह्या सूक्ष्म शरीराला जो आत्मा मानतो, भगवंताचा हा अंश आहे, तो आत्मा आहे असं न मानता शरीराला जो आपलं प्राणप्रिय समजतो त्याच्यासाठी सांगतात की तो नेहमी कर्म करतो. पण त्या कर्मामध्ये पुन्हा त्याला त्या कर्माचा फळ म्हणून पुन्हा ते शरीर धारण करावं लागतं. आणि मग ते शरीर कोणत्या युनिटला असेल हे काही सांगता येत नाही. म्हणून जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये तो अखंडपणे भ्रामयन यंत्रारूढानी तसा तो फिरत असतो. म्हणून निष्काम भावाने आणि निष्क्रिय असं आत्मस्वरूपाचं ध्यान करा, त्याचं भजन करा असं या ठिकाणी सांगतात. आणि मग धर्म अर्थ काम मोक्ष हे जे आहेत त्याला ते सहजपणे प्राप्त होतात. सर्वेषामपि भूतानां हरिर आत्मेश्वर प्रियाः भूतैर्महद्भिः स्वकृतैः कृतानां जीवसंज्ञितः. भगवान श्रीहरी सगळ्या प्राण्यांचे ईश्वर आहेत, आत्मा आणि परमप्रिय असे आहेत. म्हणून आपणच निर्माण केलेल्या पंचमहाभूते आणि सूक्ष्म महाभूते यांच्याद्वारे निर्माण झालेल्या शरीरामध्ये ते जीव म्हणून राहतात. क्षेत्रज्ञ योग हा गीतेतला जो 13वा अध्याय आहे तो या ठिकाणचा फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून सांगतात देवो असुरो मनुष्यो वा, देव असो किंवा असुर असो, मनुष्य असो वा यक्षो गंधर्व एवच, यक्ष असो गंधर्व असो, जे कोणी जीव असतील कोणी का असेना, जो भगवंताच्या चरणकमलाचे चिंतन करतो, म्हणजे देवासुरो मनुष्यो वा
यक्षो गंधर्व एवच भजन मुकुंद चरणम स्वस्तिमान स्यात् यथा वयम. आमच्याप्रमाणे अहम म्हणजे अहम, आवाम आणि वयम. अहम एकवचन, आवाम बहुवचन आणि वयम म्हणजे बहुवचन झालं. आवाम हे द्विवचन झालं. तसं ते म्हणतात की जो चरणकमलांचे ध्यान करतो, मग तो देवता असो, दैत्य असो, यक्ष असो, राक्षस असो, गंधर्व असो, कोणीही असो, त्याचे नेहमीच कल्याण होते. आमच्यासारखं नारद म्हणतात माझ्यासारखं त्याचंसुद्धा कल्याण होतं. आणि भगवंताला प्रसन्न करून घेण्यासाठी ब्राह्मण, देवता, ऋषी होणे, सदाचाराने वागणं, विविध ज्ञानाने परिपूर्ण होणं, दान, तप, यज्ञ, शारीरिक आणि मानसिक पवित्रता ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि शेवटी निष्काम भक्तीनेच भगवंत आपल्यावर प्रसन्न होतात. ततो हरो भगवती भक्तिं कुरुतः दानवः. आणि सर्व प्राण्यांसाठी सर्वत्र विराजमान असणारा भगवंताची भक्ती करणं हेच श्रेयस्कर आहे. आता या ठिकाणी काही गोष्टी दिलेल्या आहेत. दैत्य, राक्षस, यक्ष, स्त्रिया, शूद्र, गवळी, पशु, पक्षी आणि पुष्कळसे पापी जीवसुद्धा त्या भगवत भावाला प्राप्त झालेले आहेत. असा इतिहास आहे. कोण कोण? दैत्य असतील, यक्ष असेल, राक्षस असेल, स्त्रिया, शूद्र, गवळी, पशु, पक्षी आणि पापी जीव हे सुद्धा भगवत भावाला प्राप्त झालेले आहेत. अनेक उदाहरणे याचे सांगता येतील. शूद्र जे आहे ते चोखामेळ्यांचं उदाहरण घ्या, कुर्मदास त्यांचं उदाहरण घ्या. कुर्मदासाची कथा तर एवढी महत्त्वाची आहे की जे पंढरपूरला जाण्यासाठी आईजवळ हट्ट करत होते, शेवटी त्यांनी विचार केला की आईला तरी मी का वजन होऊ, म्हणून त्यांनी हात पाय नसतानासुद्धा कुर्मदासांनी स्वतःच्या पोटावर रांगत 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 त्यांनी पंढरपूर गाठलेलं आहे. चोखामेळ्यांचं सुद्धा उदाहरण. आता गवळी जे आहेत, गोप आणि गोपी यांचं जे भगवंतावरचं प्रेम होतं त्याने त्या भगवत भावाला प्राप्त केलं आहे. पशु जे आहेत, हत्तीचं उदाहरण गजेंद्र मोक्षाचं आख्यान आता पुढे येणारच आहे ते आहे. त्यानंतर जटायू, संपाती जटायूचा भाऊ. त्याचप्रमाणे जांबवंत. आता मी जेव्हा श्रावण महिन्यामध्ये अंबडला अच्युताश्रम स्वामीच्या 200व्या पुण्यतिथीनिमित्त गेलो होतो, त्या अंबडपासून अगदी 25 किलोमीटर अंतरावर जांबुवंताचं एकुलतं एक मंदिर आहे. पूर्ण भारतभरामध्ये असणारं जांबुवंताचं मंदिर. खूप सुंदर असं जांबुवंत आहे त्या ठिकाणी. आणि ती जी जांबुवंताची शिळा किंवा ती जी मूर्ती आहे तिथे पाहिल्यावर असं वाटतं की त्या दगडामध्ये जांबुवंत जे आहेत स्वतः कुठे लपून बसलेले आहेत आणि ते बाहेर डोकं काढून पाहत आहेत. इतकं सुंदर त्या ठिकाणची ती मूर्ती आहे. म्हणजे हे सुद्धा पशु पक्षी या रूपामध्ये असूनसुद्धा त्याने भगवत भावांना प्राप्त केलेलं आहे. म्हणून या शरीरात एता वानेव लोकेस्मिन. आणि म्हणून पुंसहा स्वार्थ परस्मृतः. आपल्यासाठी सगळ्यांसाठी सांगितलं की सगळ्याच स्वार्थ माणसाचा कोणता असेल तर त्याने भगवान श्रीकृष्णाची अनन्य भक्ती प्राप्त करून घेतली पाहिजे. बहुता जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट, जेथे वर्तावे चौखट नीती न्याय. आणि मग नेहमी सर्व ठिकाणी आणि सर्व वस्तूंमध्ये भगवंताचं दर्शन करणं हेच त्या भक्तीचं स्वरूप आहे. हीच त्या भक्तीच्या अस्तित्वाची खूण आहे, ओळख आहे. एकांत भक्तीर गोविंदे यत् सर्वत्र तदक्षणम. असं तुम्ही करा असा उपदेश हा जो आहे तो मला नारदाने केलेला होता, आईला केला होता. पण आईला ते स्मरण नाही राहिलं, पण मला मात्र ते राहिलं. ही सुद्धा भगवंताची माझ्यावरची कृपाच आहे असं भक्त प्रल्हाद आपल्या मित्रांना सगळं सांगत आहेत. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कंदे प्रल्हादोनचरिते दैत्यपुत्र शासनम नाम सप्तमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता 8वा अध्याय जो आहे त्यामध्ये म्हणजे आता उद्या आपण पाहणार आहोत की भगवान नरसिंहाचा अवतार, नरसिंहाने कसा अवतार धारण केला, हिरण्यकश्यपाचा वध केला आणि सगळ्या देवतांनी स्तुती केली. काही देवता तर त्यांचं स्वरूप पाहूनसुद्धा घाबरून गेले. लक्ष्मी स्वतः पत्नी असूनसुद्धा घाबरलेली आहे. पण
भक्तिभाव हा ज्याचा स्थायी स्वभाव आहे त्या प्रल्हादाने शेवटी भगवंताची स्तुती केली. नरसिंह भगवंतांनी प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसून त्याच्याशी गुजगोष्टी केलेल्या आहेत. तो भाग आपण आता उद्या पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती म्हणे आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले द्या हरिचरिता, आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अघहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. जेथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुकुमले संत अधिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरिचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.